बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय वर्तुळातून आहे। कर्जमाफीच्या प्रश्नावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांनाच प्रश्न विचारलाय। कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं, मी दिलं का, असा उलटा प्रश्न अजित पवारांनी पत्रकारांना विचारलाय आणि त्यावर रोहित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। फडणवीस, एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाषणात कर्जमाफीबाबत शब्द दिला होता, पण आज जर शेतकरी कर्जमाफी देता येत नसेल तर याला संपूर्ण सरकार जबाबदार आहे, असं रोहित पवार म्हणाले। तर अजित पवार यांनी काय म्हटलं आणि रोहित पवारांनी नेमकं काय म्हटलं यावर पाहूयात। राजू शेट्टी विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं महायुतीने दिलं। राजू शेट्टी मी दिलं महायुतीने दिलं। आता याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता, भाषणामध्ये अनेक नेत्यांनी असं बोललं होतं की आम्ही कर्जमाफी करू। त्याच्याबरोबर आपण जे काही जाहीरनामा होता त्याच्यामध्ये भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे, इतरही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे। त्यामुळे जर आज कर्जमाफी करता येत नसेल, आज लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे देता येत नसेल, शेतकऱ्याला न्याय देता येत नसेल, तर ह्याला पूर्णपणे एक नेता जबाबदार नसून हे सरकार जबाबदार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल।